नमस्कार, मी सोनल बशिरे. द पॅन्थर टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. उल्हासनगर शहरातील एकमेव असलेले संत रोहिदास महाराज यांचा चौक. सदर चौकाची दुरावस्था आपण पाहू शकता. कशा प्रकारे ह्या चौकाची अवस्था झालेली आहे. इथले ग्रिल तोडण्यात आलेले, इथले बाजूचा जो बोर्ड होता तो तोडण्यात आलेला, पडेकरी नावाचा एक फलक होता तो देखील तोडण्यात आलेला. म्हणजे इथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी धडक देऊन सदर चौकाची दुरावस्था अशी केलेली आहे. घाणीचं साम्राज्य होते इथे. आज उल्हासनगर शहरातील शिवसेनेचे पहिले शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक रमेश मुकणे यांच्या अथक प्रयत्नाने आणि येणाऱ्या काळामधील शकुंतला पाटील यांच्या कार्यकाळामध्ये निर्माण झालेले हे संत रोहिदास महाराज चौक, याची दुरावस्था एवढी भयानक झालेली आहे की इथे कुठल्या प्रकारची सुविधा तर बाजूलाच राहू द्या, घाणीचे साम्राज्य इथे झाले होते. आज परंतु शहरभरातील अनेक चर्मकार समाजातील जे बांधव होते आणि भगिनी होते यांनी इथे येऊन या सगळ्या चौकाची दुरावस्था बघितली आणि आपापले मत व्यक्त केले. तत्पूर्वी या जीर्णावस्थेत झालेल्या चौकासाठी आज जमा झालेले समाज बांधवांनी आधी त्याची सफाई केली, नामाच्या फलकाला पुष्पहार अर्पण केला, नारळ फोडला आणि एकत्रितपणे येऊन शासनाला आवाहन केले की सदर चौकाच्या नूतनीकरणासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे आणि येणाऱ्या जयंतीच्या आधी सदर चौकाची नूतनीकरण करावे. अनेक मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपले मत व्यक्त केले आणि येणाऱ्या जयंतीच्या आधी सदर चौकाचे नूतनीकरण करावे म्हणून एकत्रितपणे त्यांनी आवाज बुलंद केला. आज तुम्ही इथे जमा होण्याचं मुख्य कारण काय आहे? आज आम्ही इथे जमा होण्याचं मूळ कारण म्हणजे का आम्ही सर्व चर्मकार समाज बांधव आज आमच्या हा चौकाचा जो काय आम्ही 1996 साली जो चौक आम्ही इथं निर्माण केला मुकणे साहेबांनी, त्याची दुरावस्था झाली आहे आणि या दुरावस्था झाल्यामुळे आमच्या संत रोहिदास महाराजांचा म्हणजे जो चौक आहे तो नादुरुस्त आहे आणि महानगरपालिकेने आम्ही जो पाठपुरावा करतो आहे तो पाठपुरावाकडे ते दुर्लक्ष करत आहे. आम्ही 2018-19मध्ये या महापौरांना आणि विरोधी पक्षनेत्यांना इथल्या नगरसेवकांना अर्ज केलेले आहेत, तरीसुद्धा अर्ज देऊनसुद्धा त्यांनी आमच्या संत रोहिदास चौकाकडे दुर्लक्ष केलं आहे. तर आमची मागणी आहे की संत रोहिदास चौकाचं सुशोभित करून 15 फेब्रुवारीच्या अगोदर आम्हाला स्वाधीन करावं अशी आमची मागणी आहे. हा समाज एकत्रित जमा याचकरिता आहे कारण की 1996 साली हा चौकाचे नूतनीकरण करण्यात आलेलं होतं. हा चौकाला संत रोहिदास चौक हे नाव देण्यात आलं होतं. त्या 1996 पासून तर आत्तापर्यंत हा चौक इथे आहे, पण त्या चौकाची दुरावस्था झालेली आहे ते तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे आणि सर्व बांधव या दुरावस्था झालेल्या चौकामध्ये उभे आहेत आणि एकत्रित येऊन या चौकाचं पुन्हा एक प्रस्ताव आम्ही महापालिकेला देत आहोत. त्या प्रस्तावात असा म्हणजे दुरावस्था असे झाली म्हणजे का साफसफाईसुद्धा होत नाही. आता एवढे सर्व चौक आहेत त्या चौकांचे साफसफाई योग्य रीतीने होते. कार्यक्रम असल्यावर त्या कार्यक्रमामध्ये ते धुवून वगैरे ते स्वच्छ करून त्यांना हार वगैरे घातले जातात चौकाला. पण संत रोहिदास चौकातमध्ये असा कधी प्रकार घडलेला दिसत नाही. 1996 पासून ते आत्तापर्यंत आम्ही
मुकडे साहेबांनी हा चौक म्हणजे पाठपुरावा करून हा मुकडे साहेबांनी चौक स्थापन केला इथे. पण त्या चौकाच्या नंतर जेव्हा ज्या 96 साली चौक झाला त्याच्यानंतर हे काहीच याचं म्हणजे जीर्ण अवस्था झालेली आहे आणि जीर्ण अवस्थेमुळे चौक दिसण्यात येत नाही का संत रोहिदास चौक आहे म्हणून. आता आम्ही सगळे आता आमची हीच मागणी आहे महापालिकेला का एवढे जीर्ण झालेल्या चौकाला सुशोभीकरण आणि तात्पुरता इथे स्वच्छता तरी सर्व म्हणजे सफाई कामगारांना पाठवून स्वच्छता निर्माण करावी. हे उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधीन येणारं एक दुर्लक्षित असा चौक आहे. जसे महाराष्ट्रामध्ये काही संत महात्मा उपेक्षित राहिले त्याप्रमाणे हा एक चौक उपेक्षित राहिलेला आहे. उल्हासनगर शहरामध्ये चर्मकार समाजाची एवढी मोठी संख्या आहे की ते इकडच्या निवडणुकीवरती पण परिणाम करतो. मात्र या समाजाला जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याचा हा जो संत शिरोमणी महाराजांचा चौक आहे पूर्णपणे दुर्लक्षित आहे. माननीय आयुक्त माजी आयुक्त जे उल्हासनगर शहरामध्ये होते निंबाळकर सर यांनी उल्हासनगरचे जेवढे पण चौक आहेत 12 आणि 13, 25 चौक आहेत त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी 2 करोड रुपयाचा निधी दिलेला आहे. मात्र तो निधी कुठे गायब झालेला आहे ते कुठे कधी कळत नाही. काही ठराविक असे चौक आहेत की त्याचं सुशोभीकरण केलं जातं, त्याला काच लागले जातात, त्याला हारफूल रोज लागले जातात, अगरबत्ती लागले जाते. मात्र एक दलित समाजाचा जो आहे इकडे पूर्ण उल्हासनगरमध्ये एकच चौक आहे तो जाणून बुजून इथे दुर्लक्ष केला जातो असं मी माझ्या समाजाच्या निदर्शनास आणू इच्छितो. आम्ही उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना असं निवेदन देणार आहोत सोमवार मंगळवार रोजी की हा जो दुर्लक्षित चौक आहे तो तुम्ही जो निधी राखीव निधी होता त्या राखीव निधीतून लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या जयंतीच्या पूर्वी आम्हाला आमच्याकडे पूर्ण स्वरूपात तयार करून देणे ही महानगरपालिका आयुक्तांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांनी पूर्ण करावी अशी आम्ही निवेदन त्यांना देणार आहोत. हे शिष्टमंडळ तिथे जाणार आहे. पूर्ण मागणी न झाल्यास आम्ही समस्त चर्मकार समाज आज एकजुटीने ठराव करतो की आम्ही आमच्या स्वबळावर स्वनिधी तयार करून हा जो आहे चौक तो मोठ्या दिमतीने आणि उल्हासनगरमध्ये सर्वात जबरदस्त साजेल असा तयार करू. एवढे या समाजामध्ये ताकद पण आहे. चर्मकार समाजातील बांधवांनी आज एकत्रितपणे येऊन आपला आवाज बुलंद केला आणि येणाऱ्या जयंतीच्या आधी सदर चौकाची मागणी पूर्ण करावी असे आवाहन केले, शासनास आवाहन केले. सदर चौकाची झालेली दुरावस्था का यामागे अनेक प्रश्न उपस्थित होतात. चर्मकार समाज हा एकत्रित नसल्यामुळे कदाचित हा सगळा प्रकार घडत आहे. कोणी कित्येकाने पाठपुरावा केला आहे परंतु त्या पाठपुराव्याला आत्तापर्यंत कुठलेही यश आलेलं नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे समाज विखुरलेला हा समाज आहे. येणाऱ्या काळामध्ये समाजाने एकत्रितपणे येऊन जर असा एखादा मोठा लढा दिला तर कदाचित सदर चौकाची निर्मिती लवकरात लवकर करण्यात येईल म्हणजेच अथवा नूतनीकरण लवकरात लवकर करण्यात येईल अशी अपेक्षा आज जमलेल्या सर्व समाज बांधवांनी एक दुसऱ्यांशी व्यक्त केली. आज एकत्र झालेल्या समाज बांधवांनी या चौकाच्या लढ्यासाठी ज्यांनी लढा दिला आणि या चौकाची निर्मिती केली असे सन्माननीय रमेश मुकणे यांच्या राजगड या घरातील त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि कशाप्रकारे या चौकाची निर्मिती झाली याचे कागद पुरावे पाहून ते कागदी पुरावे याची आपल्याकडे आदान करून घेतली.